बुद्ध कबीर फुले हे बाबासाहेबांचे गुरु होते. शिवव्याख्याते गणेश बेळंबे. जीवनाची वास्तव स्वीकारणारी सामाजिक अवस्था स्वीकारल्याशिवाय समाजाचे प्रश्न समजले असे होत नाही. ज्या ज्या पुरुषांना हे समजले त्यांनी विरुद्ध दिशेने जाऊन संघर्षाला धार आणली, ते महापुरुष झाले. अशा या महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या जीवनात बुद्ध कबीर फुले यांना गुरु मानले होते, असे मत शिवव्याख्याते गणेश बेळंबे यांनी भीम फेस्टिवल निमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी वाडी वाघमारे सर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे प्राचार्य गोविंद शेळके, अशोक चापटे, नाना कदम, ज्ञानोबा भोसले सर, संजय भाऊ कांबळे, तिगोटे, ॲडव्होकेट शिंदे, रमेश गायकवाड, जोगदंड सर, वाघमाडे, एन.डी. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे आपल्या व्याख्यानात बेळंबे यांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकातील शाक्य कैवल्य यांच्यातील रोहिणी नदीच्या पाणी वाटपाचा वाद, तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या शांततेचा मार्ग, बौद्ध धर्माला मिळालेला राजाश्रय, यामुळे बौद्ध धर्म हा जगात गेला, आजही तो शांतीचा संदेश देणारा, बुद्धांच्या विचाराला मानणारा हा धर्म आहे. बहुजन समाजाला नागवण्याचे काम ज्या व्यवस्थेने केले त्यापासून सुटका करण्यासाठी संत कबीर, तुकाराम महाराज यांनी अभंगातून प्रबोधन केले, तर महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष उभा केला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांनी वारकरी संप्रदायाला सुद्धा जोडण्याचा विचार केला असून रामकृष्ण हरी याचा अर्थ ध्यान, ज्ञान आणि गान असल्याचे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या लिखाणात करून ठेवलेले आहे. ज्योतिबाचे नाव ज्योती असे चुकीचे लिहू नका, असे आवाहन त्यांनी केले आणि व्याख्यानास महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.